आणि 2026 सालच्या मुंबई ट्रेन स्फोटांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आज फैसला सुनावणार आहे। 11 जुलै 2006 रोजी झालेल्या स्फोटांमध्ये 189 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर 827 प्रवासी जखमी झाले होते। 11 मिनिटात झालेल्या 7 स्फोटांनी मुंबई हादरली होती। 2015 साली सत्र न्यायालयानं 13 आरोपींपैकी 12 आरोपींना दोषी ठरवत 5 जणांना फाशी तर उर्वरित 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती। दोषींनी त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं तर राज्य सरकारनं फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, मुंबईकरांच्या मनामधली ही भळभळती जखम आहे हे बॉम्बस्फोट म्हणजे आज त्याच्यावरती फैसला सुनावला जाणार आहे, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, आपण बघतोय की तब्बल 10 वर्षानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलेलं आहे आणि आज मुंबई उच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणामध्ये आपला फैसला सुनावणार आहे। या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 13 आरोपींना अटक केली होती, ज्यातील 12 आरोपींना दोषी ठरवत 5 जणांना फाशी तर उर्वरित 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। जे दोषी होते त्यांनी आपल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं तर फाशीवरती शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या सगळ्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे। आता नेमका काय फैसला सुनावला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। निश्चित सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।